ही जे दोन महिलांचं मर्डर आणि एक महिलांचा अटेम्प्ट टू मर्डर या तिन्ही एकच आरोपीनं केलं होतं. या आरोपींचं नाव आहे अनिल गोविंद सदाशिव. हा राहणारे सुमटाणा, म्हणजे ज्या ठिकाणी ही सर्व घटनास्थळ आहे त्या आजूबाजूचं गावाचंच त्यांची नेटिव्ह विलेज होत्या. हा एक क्रेन वर्कर म्हणून काम करत आहेत आणि ह्याचं वाईफ सोडून सोडून दिलेलं आहे, म्हणून हे एकटाच राहतात. सो पर्सनल लाईफमध्ये डिस्टर्ब्ड आहे. आणि ह्यांनी तिन्ही महिलांना असं जवळपासच ओळख झालेल्या महिलांना असा त्यांचा सेक्शुअल फ्लेवर्स असतील किंवा त्यांना पैशासाठी त्यांना मर्डर केलेलं आहे असं निष्पन्न झालेलं आहे. जो सर्वात पहिला मे महिन्यामध्ये एक सुरतचं राहणारे एक महिला आहे. ते महिलांचं नाव आहे वैजयंती वेन भगवान भोई. ही जे सुरतचं राहणाऱ्या महिलांना सर्वात पहिलं ह्यांना अंदाजे 7 किंवा 8 मेच्या दिवशी त्यांनी मर्डर केलेलं आहे. ही महिला सुरतचं रहिवासी आहे, बट म्हणजे इथंच त्यांनी माहेर इथं परोला जळगावमध्ये असल्यामुळे इथं आले होते. आणि इथं आल्यानंतर त्यांना बसमध्ये ट्रॅव्हल करत असताना ह्याचा ओळख झाला आणि हिच्यासोबतच तो सुरत गेले होते. आणि हिला काही ना काही बहाणा सांगून ह्याच्याकडनं त्यांना घरातून म्हणजे काही पैसा आणि काही सोने इथं सोबत आणायला लावलं. आणि इथं आल्यानंतर जळगावात परत आल्यानंतर ह्या जंगलात घेऊन गेला आणि ह्यानं मर्डर केलं. आणि ती बॉडी तेव्हा सापडलेली नव्हत्या. ही जे बॉडी आहे आता 2 दिवसापूर्वी आपल्याला बॉडीचं सर्व पूर्ण डिकम्पोज झालं होतं आणि फक्त हड भेटलं होतं. आणि हड भेटल्यानंतर आजूबाजूचं आम्ही पूर्ण सर्चिंग करत असताना त्याचं आधार कार्ड आणि सर्व गोष्टी भेटल्यामुळे ही निष्पन्न झालेलं आहे. आणि दुसऱ्या ज्या घटना होत्या 18 जून रोजी. 18 जून रोजी अमळनेरचा रहिवासी असणारे शेहनाज बी हिला तिथं त्याच परिसरात घेऊन गेले होते. आणि ते डे असल्यामुळे आणि ती महिला एक दगड घेऊन त्याच्या डोक्यावर मारल्या होत्या आणि ते जोरजोरात ओरडल्या. आजूबाजूचा गावकरी तिथं पोहोचला म्हणून म्हणजे त्या महिलांना वाचलेलं आहे. आणि वाचल्यानंतर हा जे आरोपी होता त्या जागावरून पळून गेला होता. नंतर ह्यांना अटक करण्यात आलं होतं. आणि ते जे तिसरा घटना आहे परोलाचं राहणारे एक शोभाबाई रघुनाथ खोली. हिला अंदाजे 24 जून रोजी तिथं त्याच स्पॉटवर घेऊन गेले होते आणि हिला तिथं मर्डर केलं होतं. आणि तिच्या अंगावर असलेल्या 4 ग्राम सोना देखील त्यांनी चोरी केलं होतं. मग त्या गुन्ह्यामध्ये त्यांचं सोन्याचं रिकव्हरी देखील झालं होतं. म्हटलं ही आरोपीने 2 महिलांना ते सुमटाणा जानवे जंगलात परिसरामध्ये 2 महिलांना मर्डर केलं आणि 1 महिलांना अटेम्प्ट टू मर्डर केलं. आणि ही सर्व गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेलं आहे. सर, आरोपीची मोडस ऑपरेंडी काय होती आणि महिलांना आपल्या जाळ्यात तो कसा उडायचा? म्हणजे आता एक महिलांना ते परिसरात काम करत असताना एक महिलांचा परिचय झालेला आहे. एक अमळनेरमध्ये फिरत असताना एक महिलांचा परिचय झाला. दुसरं एक एस टीमध्ये ट्रॅव्हल करत असताना त्यांच्या शेजारी बसलो होते तसं परिचय झाले होते. आणि सर्वांना काही ना काही गोड बोलून त्या परिसरात घेऊन जायचं आणि एकदा घेऊन गेल्यानंतर त्याला लक्ष विचलित झाल्यानंतर त्याच्यावरती दगड मारून त्याला मर्डर करायचा प्रयत्न करायचा असं त्यांनी केलेलं आहे. तिन्ही महिलांचं अलग अलग प्रकारचं केलं. या आरोपीची काही पार्श्वभूमी आहे का? आरोपी ची पार्श्वभूमी आहे का गुन्हेगारी? गुन्हेगारी पार्श्वभूमी. याच्या पूर्वीचा काही गुन्हा नाही आहे त्याच्या विरोधात. बट ही पहिल्यांदा हे 1.5 महिन्यामध्येच त्यांनी हे सर्व केलेलं आहे. पूर्वीचा काय अशा गुन्हा नाही सापडला. सर, आता नेमका आरोपीचा शोध कसा लागला आणि त्यांनीच एक तिघ प्रकार केलेले आहेत, 2 मर्डर आणि 1 आत्महत्या त्यानेच केला आहे, या निष्कर्षापर्यंत पोलीस कसे पोहोचले? ही जे पहिला गुन्हा आपल्या समोर आला होता ज्या परोलातल्या महिलांचा आला होता. सर्वात शेवटी केलेलं आहे. पहिला आपला पोलिसांसमोर आला होता. सो पहिला समोर आल्यानंतर त्याचं जे टेक्निकल अनालिसिस आहे, म्हणजे ही महिला कोणासोबत संपर्कात होती आणि आजूबाजूच्या लोकांचा आम्ही इंट्रोगेट केलं, इन्व्हेस्टिगेट केलं. तेव्हा ह्याचं नाव समोर आलं होतं. तेव्हा ह्यांना आम्ही अरेस्ट केलं होतं. नंतर जे अमळनेरचं जे अटेम्प्ट टू मर्डर झालं होतं, हे नंतर आमच्या समोर आलं होतं. आणि शेवटी जे मेमध्ये सर्वात पहिला केलं होतं त्याचं हड भेटल्यामुळे आम्ही आजूबाजूचं सर्चिंग केलं. त्याचं आधार कार्ड भेटल्यामुळे आणि जे घटनास्थळ आधीचं घटनास्थळचं जवळ असल्यामुळे आमचा डाऊट आला. त्याच्यामुळे आमचं टेक्निकल अनालिसिसमध्ये ही आरोपी म्हणून सापडलेलं आहे.